गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तर 6 स्विच हिट खेळल्यात, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकार स्विच हिटने, आणि हा 7वा काय फटका खेळलाय पहा सुबह यार. आणि पुण्यामध्ये खुल्या गटातील अनेक स्पर्धा गाजवताना हा खेळाडू आपण पाहिलंय. जसं निलेश सरांनी सांगितलं की विजय पावले सारख्या गोलंदाजाला 2 षटकार ठोकणारा हा स्विच हिट, 2 षटकार ठोकणारा हा अजिंक्य गोळे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हातेगरचा खेळाडू खेळताना पाहतोय. 6 स्विच हिट, आताचा मात्र 7वा स्विच हिट, त्याच्यामध्ये 4 स्विच हिट चे षटकार, तदनंतर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. आणि ही स्पर्धा अक्षरशः गाजवतोय अजिंक्य गोळे, मॅन फ्रॉम हातेगर. पुणे या ठिकाणी खुल्या गटातील अनेक स्पर्धा गाजवताना आपण याला पाहिलंय. आज मात्र जावली प्रीमियर लीग 2021-2022 अंतिम दिवसामध्ये खेळताना आपण पाहतोय. अंतिम मॅच, जी मॅच आहे स्वामी स्टार वर्सेस साईराज 11, या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल, परंतु जो संघ हारेल त्याला मात्र घरचा प्रवास, म्हणजे डू ऑर डाय ची मॅच असेल. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे आणि अंतिम लढत आहे, लीग मधील अंतिम लढत. चिकने ग्रुप यांच्याकडून स्विच हिट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, जो आताच चेंडूवरती स्विच हिट खेळला आणि तो 6 धावांसाठी. तर खूप सारे फॅन आहेत अजिंक्य गोळेचे, आणि इथे मात्र पैशांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ केलंय, पॅडल स्वीप केलाय, चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने जातोय, सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे पार. यस, अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. डीजे त्या दरम्यान या ठिकाणी युवा नेते चेतनजी धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. स्वामी स्टारचे अनिलजी शेलार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर ही नक्कीच कौतुकाची थाप असेल. बॅटिंग करतोय अजिंक्य गोळे, हातेगरचा हा खेळाडू. पुणे या ठिकाणी खुल्या गटातील अनेक स्पर्धा गाजवताना आपण पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर पाहिला तर निखिल हा गोलंदाज. हो, इथे मात्र शफल झाले फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार. यस, अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. डीजे थँक्यू. डीजे काय बॅटिंग करतोय पहा अजिंक्य गोळे, आणि खऱ्या अर्थानं हा खेळाडू का प्रसिद्ध आहे पूर्ण पुणे विभागामध्ये, जावलीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. तो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवताना तो मैदानाच्या आतमध्ये 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागला. शेवटचा चेंडू शेष अजिंक्य गोळे. ओ, इथे मात्र स्विच हिटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली चुकी करतायत. या चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय का? क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत. 20 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. निखिल हा गोलंदाज, एक अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावरती आहे. अजिंक्य गोळे यांच्या 73 धावांची अफलातून इनिंग, ताबडतोब इनिंग त्यांच्या बॅट मधून आले. आता मात्र पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने खेळलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवताना अजिंक्य गोळे, मॅन फ्रॉम हातेगर. साईराज 11 यांच्या संघाकडून तेजस गोळे दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेट साठी. त्याचबरोबर स्वामी स्टार अजिंक्य गोळे लगातार 3 षटकारांसाठी विशाल राजपुरे सलपाने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर या मॅच वरती संपूर्ण डिपेंड असेल कोणता संघ पुढे जाईल, सेमीफायनल कशा प्रकारे खेळवल्या जातील. पहिली 2 संघ जर आपण पाहिले तर भैरवनाथ वॉरियर्स ए ग्रुप मधून 8 पॉइंटनी तो पुढे गेलाय. त्याच्यानंतर आपण पाहतोय कृष्णा रॉकस्टार 8 पॉइंटने द्वितीय क्रमांक बी ग्रुपचा हा संघ. त्याच्यानंतर 6 पॉइंटनी स्पार्टन 11 जी मॅच झाली त्या मॅच मध्ये आपण पाहिलं जर तिथे शेलार चॅलेंजर्स हा संघ जिंकला असता तर स्पार्टन 11 या संघाचा प्रवास या ठिकाणी संपला असता, परंतु राजे 11 या संघाने त्या ठिकाणी विजय प्रस्थापित केला आणि शेलार चॅलेंजर्सचा प्रवास या ठिकाणी संपवला. परंतु स्पार्टन 11 दत्ता मोहिते मॅन फ्रॉम सर्जापूर यांचा संघ मात्र त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारतोय.
परंतु या मॅच वरती सुद्धा महत्वपूर्ण असेल ही मॅच, जिथे साईराज 11 आणि स्वामी स्टार हे दोन संघ भिडताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती सचिन. ओ इथे मात्र पुल केलाय, सक्सेसफुल ठरतोय का क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. रोशनला परतावं लागतंय. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी युवा नेते चेतनजी धनावडे यांचा या ठिकाणी या JPLच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचं या ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू डीजे. अजिंक्यची विकेट जर काढली तर 200 रुपयाचं पारितोषिक येतं या ठिकाणी. तर हे बक्षिस तर येणार आहेत, कारण महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांसाठी संदीप शेलार यांच्याकडून हे पारितोषिक असेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल, जो संघ हारेल त्याचा प्रवास मात्र या ठिकाणी संपेल. तर ही नक्कीच ज्या पद्धतीने आपण मॅच पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच समजूया दोन्ही संघांसाठी, आणि ही अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत लढत चालेल, यामध्ये कोणत्याही प्रकारची ती मात्र शंका नाही. व इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. सफल झाले होते, परंतु चांगला चेंडू, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सचिन कुसुंबी गावचे खेळाडू चांगली गोलंदाजी केले 1-11 या फॉर्मॅट मध्ये. आणि 1-11 हे फॉर्मॅट जर तुम्ही पाहिलं तर जे खेळाडूंनी त्या ठिकाणी चांगला परफॉर्म केलाय त्या खेळाडूंना मात्र JPL 2021-2022 या स्पर्धेमध्ये संधी. इथे मात्र पॅडल स्वीप केलाय, अफवलातून फटका चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने दन 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 सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. डीजे. थँक्यू डीजे. ही तर खासियत आहे अजिंक्य गोळेची. पॅडल स्वीप, स्विच हिटचे फटके अफलातून खेळतात आणि सातत्यपूर्व आपण त्या खेळाडूची चर्चा करतोय. पुणे इथे खुल्या गटातील अनेक स्पर्धा खेळताना आपण पाहिले. जावली टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा यांनी गाजवल्यात. मॅन ऑफ द सिरीजचे किताब, अनेक किताब त्याच्या नावावरती आहेत. आज मात्र JPL ही स्पर्धा गाजवताना इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केलाय, मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर पद्धतीचा चेंडू कुठेतरी बॅट वरती आला नाही आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत सचिन. सचिन मोरेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. विकेट ज्यांनी घेतली तेजस गोळे यांच्याकडून. गोलंदाजी मार्क कृती सज्ज झालाय सचिन. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. 1 बाउंड चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी राजेंद्रजी चिकणे यांचा देखील या ठिकाणी एक छोटासा सन्मान केला जाईल JPLच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे रोहितजी चिकणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी एक छोटासा सन्मान या JPLच्या माध्यमातून घेतला जाईल. 28 धावा स्कोरबोर्ड होती लागतात. अजिंक्य गोळेची बॅट बोलते. इथे मात्र सफल झाले, कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने दन 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 सीमारेषे पार चौकार. अर्जुन गोळेच्या बॅट मधून येतोय हॅट्रिक चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर इथे मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अंती जर धावसंख्या आपण पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. आणि त्यामध्ये मात्र अजिंक्य गोळेची बॅट मित्रांनो बोलते. अजिंक्य गोळेच्या वैयक्तिक धावांवरती खेळतोय. 11 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय. अजिंक्य गोळेची जर फलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जात्या. 1 मॅन आर्मी, क्या बात है अजिंक्य गोळे. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 साठी प्राचार्याने केले अजिंक्य रांजणे गावचा हा खेळाडू. आता मात्र नक्कीच अनेकदा आपण पाहिले अनेक खेळाडू लेदर बॉल क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय. आज मात्र JPL 21-22 या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण असेल.
आणि इंडियाच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्यांनी क्रिकेट खेळले, रांजणी गावचा खेळाडू अजिंक्य समोर असेल त्याच्या नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज हा फलंदाज, वाळंजवाडीचा हा खेळाडू. तर हे तारे सितारेचा खेळ आहे आणि कारण JPL तुम्ही स्पर्धा पाहताय, जर आपण जावली तालुक्यात एकूण तब्बल गावं जर पाहिली, यस नक्कीच 109 गावांचं असोसिएशन आहे आणि 109 गावांमधून माझी का निवड झाली हे मात्र तुम्हाला JPL मध्ये दाखवावं लागेल. महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये एका विकेटचं पतन झालंय. एका बाजूला अजिंक्यची बॅट बोलते तर एका बाजूला सूरज पहिला चेंडू फेस करताना. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. येस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि हे महत्वपूर्ण आहे कारण अजिंक्य गोळे स्ट्राईक एंडला. 11 चेंडू 32 धावाची एक वादळी खेळी, महत्वपूर्ण लढत आहे आणि या मॅच मध्ये मला जिंकायचंय कारण सेमीफायनल खेळायची JPL 21-22 ची. अजिंक्य गोळे ओ इथे मात्र सन्मान दिला, हलक्या हाताने खेळलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. आणि ज्या पद्धतीने आपण गोलंदाजाची चर्चा करतोय त्या पद्धतीने या गोलंदाजाची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. भारत आणि भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा क्रिकेट खेळणारा हा अजिंक्य. ओ इथे मात्र शफल झाले, स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने, इथे मात्र डायरेक्ट हिट, डोकेदार शकला असता कारण अजिंक्य गोळेची महत्वपूर्ण विकेट होती. डायरेक्ट हिट अजिंक्य गोळेंना परतावं लागलं असतं, परंतु अजिंक्य गोळे सेफ आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच आहे ही, महत्वपूर्ण लढत आहे दोन संघांमध्ये. आपण पाहतोय साईराज 11 वर्सेस स्वामी स्टार 11. स्वामी स्टार 11 या संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग स्वीकारली, कुठेतरी दबाव टाकण्याचं काम मात्र नक्कीच या ठिकाणी साईराज 11 संघावरती केलंय. पुन्हा एकदा थांबवलंय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगली लढत आहे तुमच्या समोर आणि एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अजिंक्य, दोघांनाही चांगला खेळ करायचा आहे, दोघांनाही JPL स्पर्धा गाजवायची. गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य. ओ इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, अगदी या चेंडूला लेग साईडच्या दिशेने उडवलंय. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे. अजिंक्यला माहित आहे ह्या षटकानंतर मोठे प्रहार आपण करू शकतो. धावसंख्या जर पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 36 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. षटक क्रमांक 3 हाताळतोय अजिंक्य, रांजणे गावचा हा खेळाडू. ओ इथे मात्र स्ट्रेट हिट केलाय. यस चेंडू मात्र वन बाउन्स, स्वागत कक्षाला सलामी देईल. यस चौकार येतोय सूरजच्या बॅट मधून. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. आदरणीय सचिनजी आमरे यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती युवा उद्योजक डांगरेकर, त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान कार्यप्रमुख दीपक सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला अजिंक्य. ओ इथे मात्र शफल झाले, काय फटका खेळला. यस परंतु क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. यस मोठी विकेट. प्रवीण धनावडे काय झेल घेतलाय, सुपर यार, अप्रतिम झेल. कॅप्टन आहेत स्वतः. डीजे प्लीज. आणि नक्कीच या ठिकाणी जर प्रवीणची खेळी आपल्याला जर पाहायला मिळाली तर नक्कीच हा क्षेत्ररक्षक म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. जावली क्रिकेटमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळतो. त्या दरम्यान दीपक सपकाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. KSK प्रतिष्ठान. काय झेल टिपलाय पहा. जसं बाउंड्री लगत झेल घेणं अतिशय अवघड असतो. चांगली रनिंग आणि तदनंतर अगदी चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. स्वतः कर्णधार आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले 40. महत्वपूर्ण विकेट होती ही. विकेट तंबूच्या असलेल्या गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निलेश पवार, आलेवाडी गावचे हे खेळाडू निलेश पवार. आणि स्ट्राईक एंडला मात्र अजिंक्य गोळे. 40 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या 3 षटकांच्या अंती. हर्षल गोलंदाज, नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय. षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतोय. आता मात्र अजिंक्य गोळे.
इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले होते हलक्या हाताने अजिंक्य गोळेनी हा फटका खेळून काढलाय दुसऱ्या धावेसाठी जाताना, परंतु थांबवलंय अजिंक्यनी, कारण कोणतीही घाई करायची गरज नाही. अजूनही उर्वरित 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूवरती जर तुम्ही 25 ते 30 धावा गोळा करताय, 60+ धावा करताय, तर एक चांगला सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावू शकता स्वामी स्टार बॅटिंग करताना. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं निलेश पवार स्ट्राईक एंडला जाताना. आलेवाडी गावचा हा सितारा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय हर्षल. महत्वपूर्ण लढत आहे, जो संघ जिंकेल तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये खेळेल, त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही महत्वाची लढत, महत्वाची मॅच. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय, अपील केली जाते, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय हर्षल, कुठेतरी कमबॅक करताना जसं आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अजिंक्य गोळीची बॅट बोलली होती, तदनंतर कमबॅक करताना चौथ्या षटकामध्ये पण हर्षलला पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. काय स्पर्धा पाहताय, सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय, JPL 21-22 ही स्पर्धा. 40+ घनसोली मैदान नवी मुंबई या ठिकाणी स्पर्धा रंगते. अंतिम दिवस या स्पर्धेचा. इथे मात्र पाय घसरलाय हर्षल, डेड बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू फेकताना आपण त्यांना पाहूया. आणि जशी JPL स्पर्धा पाहतोय, गुरुवारी ही स्पर्धा सुरुवात झाली, तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या 12 संघांमधून अंतिम 4 मध्ये जाण्याची होड मात्र या मॅच मध्ये संपेल. 3 संघ आपण जर पाहिले, भैरवनाथ वॉरियर्स, कृष्णा रॉकस्टार आणि स्पार्टन 11, हे 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. इथे मात्र बैठी शॉट आडव्या बॅटनी खेळत या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना विकेट क्रमांक 3 निलेशला परतावं लागतंय, तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दीपक शिर्के, मॅन फ्रॉम मसवे गावचा हा स्टार क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1 गाव 11चं क्रिकेट यांनी गाजवलंय. आज मात्र एक संधी आहे JPL 21-22 या स्पर्धेमध्ये अंतिम म्हणजेच क्वार्टर फायनलची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. हॅट्रिक साठी मात्र शेखर नवसारे यांच्याकडून 501चं पारितोषिक. स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय अजिंक्य गोळे. इथे मात्र शफल झाले, नो डाऊट, मिडल ऑफ द बॅट. यस, अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत षटकार. डीजे प्लीज. थँक्यू. काय बॅटिंग करतोय पहा मित्रांनो, खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण लढत आहे आणि अशा मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळाडू का लागतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र अजिंक्य गोळे दाखवताना. 15 चेंडू 41 धावा. इथे मात्र सुवर्ण संधी असेल अर्धशतक झळकावण्यासाठी. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 अर्धशतक दत्ता मोहिते, मॅन फ्रॉम सर्जापूर, ओल्ड इज गोल्ड यांच्या नावावरती आणि त्यांची नुकतीच टीम स्पार्टन 11 सेमीफायनल मध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा संधी असेल अर्जुन गोळेसाठी अर्धशतक झळकावण्यासाठी. 15 चेंडू 41 धावा. इथे मात्र काय घडलंय, या चेंडूला मात्र फक्त दिशा दिले, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चौकार 4 धावांसाठी अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. पहिले 3 चेंडू निलेश सर जर पाहिले तर फक्त 1 धाव खर्च केली होती, 1 विकेट सुद्धा त्यांनी घेतली होती. तदनंतर मात्र 2 चेंडूवरती मात्र हल्लाबोल करताना अजिंक्य गोळे, मॅन फ्रॉम हातेगर. आणि का या ठिकाणी मी पुण्यामध्ये खुल्या गटातील स्पर्धा खेळतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवताना JPL या स्पर्धेमध्ये अजिंक्य गोळे आता मात्र 16 चेंडू आणि 45 धावांवरती खेळतो. एक मोठा फटका अर्धशतकासाठी अजिंक्य गोळेला. आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली स्वामी स्टारची तर 51 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या. अजिंक्य गोळे शो आपण पाहताय.
आणि महत्वपूर्ण मॅच होती, मोठी मॅच, मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोळे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय हर्षल. इथे मात्र स्विचचा फटका कनेक्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हरला. तोपर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाईल. 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या लागली ती 52. परंतु अजिंक्य गोळे मित्रांनो खेळतोय 17 चेंडू आणि 46 धावा. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी अजिंक्य गोळेसाठी मंगेश सपकाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे तेजस गोळे आणि चेतन जांभळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नक्कीच उत्सुकता असेल दुसऱ्या अर्धशतकाची, कारण पहिली अर्धशतक त्यांनी झळकवले, 73 धावा त्यांनी कुठल्यात. आज मात्र एक नामी संधी आहे. 17 चेंडू मध्ये 46 धावा अजिंक्य गोळेंच्या बॅटमधून आल्यात. आता मात्र 4 धावांची गरज असेल अजिंक्य गोळे यांना. आणि जर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भरत सनस यांच्या बॅटमधून एक 50 आले, तदनंतर ओमकार पवार, आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी 6 बॉल 6 षटकार या स्पर्धेमध्ये लागवलेत. इथे मात्र शफल झाले. शफल होऊन एक मोठा फटका खेळायचा होता. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या गोलंदाजीची आपण मागच्याच षटकामध्ये चर्चा केली, तो गोलंदाज अजिंक्य बेलोशे, मॅन फ्रॉम रांजणी. काय बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये, अजिंक्य वर्सेस अजिंक्य. इथे मात्र शफल झाले, नो डाऊट. अगदी मिडल ऑफ द बॅट केलाय, चेंडूला मात्र फेकून दिलंय सावकारासाठी. आणि मित्रांनो अजिंक्य गोळेचं अर्धशतक कंप्लीट झालंय. जोरदार टाळ्या द्या प्लीज. काय बॅटिंग केले अजिंक्य गोळेने. इथे मात्र 19 चेंडू आणि 50 धावा कुटणारा अजिंक्य गोळे JPL 21-22 चा दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकवतोय. डीजे प्लीज. वैयक्तिक स्वतःच वैयक्तिक दुसरं अर्धशतक झळकावताना पहिल्या 73 धावा होत्या, तदनंतर या नॉट आउट आहे. 19 चेंडू 50 धावा. इथे मात्र स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 60 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. काय बॅटिंग करतोय मित्रांनो. अजिंक्य गोळीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या द्या प्लीज. सुपर यार. अफुल्लातून बॅटिंग. 54 धावांवरती नॉट आउट आहे. 20 चेंडू आणि 54 धावा. संघाच्या धावा जर तुम्ही पाहिल्या तर 60 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. वन मॅन शो. मोठी मॅच, मोठा खेळाडू, तारा सिताऱ्यांचा खेळ आपण पाहतोय, परंतु नक्कीच एक मोठी धावसंख्येकडे जाताना आपण पाहतोय स्वामी स्टार 11 या संघाला. काय बॅटिंग केली पहा अर्जुन गोळे, अजिंक्य गोळे. अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट क्रमांक 9. अफुल्लातून षटकार येतोय अजिंक्य गोळेच्या बॅट मधून. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. आता मात्र अजिंक्यचा समाचार घेताना अजिंक्य गोळेला पाहतोय. काय बॅटिंग करतोय पहा. इथे पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. फुलर रेंजचा चेंडू सकले थांबवलंय त्या ठिकाणी. चांगली बॅटिंग करताना मात्र आपण पाहतोय अजिंक्य गोळेना. धावसंख्या जर पाहिली, स्कोरबोर्ड, एकूण स्कोरबोर्ड जर पाहिला 66 धावा. वैयक्तिक 60 धावांवरती खेळताना हा खेळाडू. इथे मात्र खोदून काढलाय चेंडू. फुलातून चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. सुपर बॅटिंग अजिंक्य गोळेसाठी मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा. नॉट आउट मैदानाच्या बाहेर जाताना 64 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि बॉल त्यांनी फेस केलेत. 23 चेंडू मध्ये 64 धावा. मॅन फ्रॉम हातेगर पुणे इथे खुल्या गटातील अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू JPL 21-22 स्पर्धा गाजवताना
महत्वपूर्ण लढत होती दोन्ही संघांसाठी आणि या लढतीमध्ये वन मॅन आर्मी अफलातून बॅटिंग अजिंक्य गोळे आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर स्वामी स्टार बॅटिंग करताना 70 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात 71 धावांचं टार्गेट असेल साईराज 11 या संघासमोर डीजे प्लीज थँक्यू डीजे आणि मित्रांनो स्पर्धा पाहत आहे जी स्पर्धा सातत्यपूर्व चर्चेत राहिले खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेताना आपण आयोजकांना पाहिलंय कोविड या आजारामुळे जर आपण ही स्पर्धा पाहिली गतवर्षी झाली नव्हती परंतु या वर्षी मात्र एक देखणं नेत्रदीपक आयोजन तुम्ही पाहताय JPL 21-22 ही स्पर्धा सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय ही स्पर्धा जर आपण पाहिली तर 4 दिवसीय स्पर्धा गुरुवारी ही स्पर्धा सुरू झाली आज या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर टॉप 5 बॅट्समन जर पाहिले तर तुम्ही नक्कीच जावली तालुक्यातील सर्जापूर गावचा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा दत्ता मोहिते स्पार्टन 11 या संघाकडून खेळताना 5 मॅच मध्ये 173 धावा 2 अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आले तदनंतर स्पार्टन 11 संघाचे दुसरे स्टार क्रिकेटर विजय सुर्वे मॅन फ्रॉम डांगरेघर 5 मॅच मध्ये 108 धावा त्यांनी कुठल्यात त्यानंतर भैरवनाथ वॉरियर्स या संघाकडून सूर्यकांत दुदळे दुंद गावाचा हा सितारा 5 मॅच मध्ये 105 धावा त्यांनी कुठल्यात तदनंतर स्पोर्ट्स रणजित पवार गत वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती होती रणजित पवार मॅन फ्रॉम करंजे 4 मॅच मध्ये 103 धावा त्यांनी कुठल्यात तदनंतर स्वामी स्टार संघाचा खेळाडू ज्यांनी या मॅच मध्ये आपण पाहिलं 64 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात आणि एकूण धावा त्यांचा आपण जर पाहिल्या तर 160 धावा त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात अजिंक्य गोळे स्वामी स्टार या संघाचा खेळाडू आणि त्याची आपण सातत्यपूर्व चर्चा करतोय जसं बॅट्समन आपण पाहिले तसं बॉलर्सनी सुद्धा या स्पर्धेमध्ये दम दाखवला कृष्णाई रॉकस्टार या संघाचा ओमकार पवार जर आपण यांनी पाहिलं तर 11 विकेट्स त्यांच्या नावावरती आहेत तदनंतर भैरवनाथ वॉरियर्स संघाचे किरण शिलटकर जे KSKPL सातारा डिस्ट्रिक्ट म्हणून खेळले त्यांनी 9 विकेट्स या ठिकाणी या स्पर्धेमध्ये घेतल्यात आणि जर आपण अजिंक्य गोळेचा विचार केला तर या मॅच मध्ये 64 धावांची इनिंग आणि 5 मॅच मध्ये 160 सहित तो द्वितीय क्रमांकावरती जाऊन बसले दत्ता मोहिते 173 धावांनी नंबर 1 ला आहेत तदनंतर 160 धावांनी अजिंक्य गोळे स्वामी स्टार संघाचे खेळाडू आहेत तदनंतर आपण बॉलिंग मध्ये जर पाहिलं स्वामी स्टार संघाचे खेळाडू महेश ओंबळे 8 विकेट्स त्यानंतर MSC तडका कृष्णा 7 विकेट्स आहेत त्यांच्या नावावरती त्यानंतर राजे 11 संघ भरत सनस यांच्या खात्यामध्ये सुद्धा 7 विकेट्स आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 6 बॉल 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड ओमकार पवार यांच्या नावावरती आहे अफलातून बॅटिंग त्यांनी केली होती एक अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावरती आहे पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये 2 संघ आमने सामने आहेत आणि साईराज 11 आणि स्वामी स्टार 11 या 2 संघांसाठी अतिमहत्वपूर्ण लढत आहे कारण जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये खेळेल स्वामी स्टार 11 या संघाने बॅटिंग केले 70 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात 71 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये 2 फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत एका बाजूला बॅट्समन आपण पाहतोय अजिंक्य तर दुसऱ्या निखिल बॉलिंग मार्क वरती पहिलं P1 चं षटक हाताळण्यासाठी गणेश धनावडे मॅन फ्रॉम करंजे सुधीर शेलार यांच्याकडून प्रत्येकी विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल तारा सिताऱ्यांचा खेळ ही महत्वपूर्ण लढत 71 धावा चेस केल्या जात आहेत का हे मात्र 30 चेंडू तुम्हाला नक्कीच दाखवून देतील कोणता संघ पुढे जाईल
येस, पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पॅडल स्वीपचा फटका, अफलातून फटका. चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषे पार होतोय. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. डीजे नक्कीच बॅटिंगसाठी तेजस गोळे दादा यांच्याकडून प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तेजस जांभळे यांच्याकडून. तर हे बॅटल महत्वपूर्ण आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप, चौकार आलाय. दुसरा चेंडू, ओ इथे मात्र समोरच्या दिशेने खेळायचा होता. अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केलेत, गतीमध्ये परिवर्तन केलंय, अजिंक्यला थांबवलंय. 2 चेंडू 4 स्कोरबोर्डवरती लागल्यात. अगदी महत्वपूर्ण लढत आहे दोघांसाठीही. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये खेळेल. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत. हो इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवले, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. झेल मात्र टिपली जाते. महेशने अतिशय चांगला झेल घेतलाय. अजिंक्यची इनिंग मात्र समाप्त होते. 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अजिंक्य बॅक इन पव्हिलियन. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 71 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 71 धावांचा चेस करत असताना साईराज 11 ला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण शेलार, मॅन फ्रॉम वखवडी गावचा हा खेळाडू. 1 डाऊनची पोझिशन आहे, महत्वपूर्ण पोझिशन आहे. 40+ चे खेळाडू आहेत. P1 पहिलं षटक हाताळताना गणेशला आपण पाहतोय. हो इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतायत, परंतु बॅकअप दिलं जात आहे. एका धावेसाठी 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाते. धावसंख्या जर पाहिली आपण 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 71 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल मित्रांनो. कारण 71 धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील तर अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा कॅप्टन झेल घेतोय, अप्रतिम झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर नक्कीच प्रवीण गौडी, मॅन फ्रॉम प्रवीण धनावडे, मॅन फ्रॉम गौडी गावचा हा स्टार क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 विकेटचं महत्वपूर्ण पतन झाले. 71 धावा चेस करायच्या आहेत आणि इथे मात्र विकेट आणि विकेट पडताना आपण पाहतोय साईराज 11 या संघाच्या. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय निखिल हा फलंदाज पाहतोय. गणेश निघतायत. ओ इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यस, गतीमध्ये परिवर्तन आणि सक्सेसफुल या ठिकाणी गणेश होत आहेत. चांगली गोलंदाजी केले. षटक ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिलं षटक P1चं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 1 षटकांच्या अंती धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते ती एकूण धावसंख्या 5. 2 गडी बाद. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर आता मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. स्वतः कॅप्टनच्या हातामध्ये चेंडू आहे. महेश ओंबळे, मॅन फ्रॉम केडंबे गावचे खेळाडू, स्वतः कॅप्टन आहेत. आणि जर आपण पाहिलं तर
स्वामी स्टार संघाकडून खेळत असताना 4 मॅच मध्ये 8 विकेट्स आहेत. आता मात्र शेवटची मॅच खेळत आहेत. महत्वपूर्ण लढत आहे. स्वतः कॅप्टन आहेत. 2 झेल घेतले त्या मॅच मध्ये. महेश ओंबळे मॅन फ्रॉम केडंबे आणि गोलंदाजीची आगळी वेगळी स्टाईल आहे तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी करताना. येस आणि बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला निलेश सर सांगतायत. प्रवीण धनावडे टॉप क्लास बॅट्समन आहेत आणि स्वतः कॅप्टन आहेत आणि इथे मात्र महेश ओंबळे कॅप्टन आहेत. म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर आणि दोन्हीही मातब्बर फलंदाज आहेत. आज मात्र समोरासमोर येऊन ठाकलेत. आगळी वेगळी ऍक्शन तुम्ही पाहताय. येस पहिला चेंडू डिलिव्हर करतील प्रवीण धनावडेला स्वतः कर्णधार. 71 धावांचा पाठलाग करताना आपण साईराज 11 पाहतोय स्वामी स्टारच्या अगेन्स्ट. हो इथे मात्र कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळलाय. येस क्षेत्ररक्षक डीपला आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत. अगदी लेदर बॉल क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जातं अगदी स्ट्रेट बॅटनी हा फटका खेळला होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक होते. 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जात आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत मैदानाच्या आतमध्ये. हो इथे मात्र पॅडल स्वीप केले सक्सेसफुल ठरता. चेंडू मात्र दन 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 सीमारेषे पार फर्रार होतोय. चला नितेश बोलोशे कृपया विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. नितेश बोलोशे कर्णधार यांना कृपया या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. कृपया आपली उपस्थिती येथे प्रार्थनीय आहे. नितेश बोलोशे कृपया आपल्याला या ठिकाणी बोलवलं जात आहे. तर नक्कीच आपण जसं पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट काय पॅडल स्वीप केला होता. अगदी मिडल ऑफ द बॅट केला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला अगदी गॅप शोधला आणि हा चेंडू चौकारासाठी जातोय. प्रवीण धनावडीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. एक चांगलं बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र अगदी एसटी रक्षकाच्या डोक्यावरून सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक प्रवीण धनावडीच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. नितेश बोलोशे कृपया आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना केली जाते. कर्णधार नितेश बोलोशे कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय महेश याचा पुढील चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. अवांतर धावेच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेपतय 16 या धावसंख्येवर. महेश यांचा पुढील चेंडू. हो 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 सुरेख गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी मात्र या ठिकाणी प्रवीणची खेळी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहिलं असेल तर प्रवीणचा षटक क्रमांक 2 पाहतोय. 16 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. बॅट्समन आहेत प्रवीण. हो इथे मात्र बॅकफुटला गेले. कट करायचा होता. फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. कॅप्टन महेश ओंबळे अगेन्स्ट प्रवीण धनावडे. हे बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. दोघांसाठी ही लढत महत्वपूर्ण आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल. चांगली गोलंदाजी. हो इथे मात्र पुन्हा एकदा यस परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते देखणी गोलंदाजी अगदी क्रीडारसिक क्रीडा प्रेमींना अगदी प्रेमात पाडणारी ही गोलंदाजी आगळी वेगळी स्टाईल मध्ये गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते ती 16 धावा. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर नक्कीच ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे. साईराज 11 वर्सेस स्वामी स्टार 11. नव्याने समीकरण तुमच्या समोर मांडेन जिथे मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 55 धावांची गरज असेल. आता मात्र या 18 चेंडूवरती तुम्हाला नक्कीच आक्रमण करावं लागेल. नवीन गोलंदाजाला मात्र आमंत्रित केले स्वामी स्टार 11 संघाकडून प्रशांत आंबेघर या गावचा खेळाडू प्रशांत
प्रशांत शेलारला आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन तुम्ही पाहताय निखिल हा फलंदाजाला पाहताय. मोठे फटके खेळावे लागतील मित्रांनो ही जर मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर, कारण सेमीफायनल आहे. सेमीफायनलचा रस्ता तुम्हाला जर सफल करायचा असेल तर मोठे फटकावे खेळावे लागतील. परंतु अफुल्लातून गोलंदाजी होते पहा. बेस्ट बॉलिंग अटॅक पाहतोय आपण या संघाकडून, स्वामी स्टार संघांकडून. निखिल स्ट्राईक एंडला. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलाय, गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय, परंतु स्वतः कॅप्टन आहे त्या ठिकाणी महेश ओंबळे. फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. षटक क्रमांक 3 आहे. इथे मात्र पॉवर प्लेची 2 षटक समाप्त झालेत आणि जसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांचा सापळा रचलाय प्रवीण धनावडेसाठी. तर नक्कीच 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑफ साइडला, ऑन साइडला, तर 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. हो इथे मात्र घुटणे टेक तमाशा देख आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत स्वतः महेश ओंबळे. एकच धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते आणि एकेरी दुहेरी धावांनी तुम्हाला हे टार्गेट मित्रांनो चेस करता येणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. सुधीर शेलार अध्यक्ष यांच्याकडून विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक येतंय. जर विकेट्स तुम्ही घेताय प्रशांत शेलार या गोलंदाजासाठी हे प्राइज येतंय. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. डॉट चेंडू. ओ इथे मात्र या चेंडूला उडवलंय ऑन साइडला, डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वतः महेश ओंबळे कॅप्टन. फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एकच धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं षटक आहे. या 3ऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते फक्त आणि फक्त 19 धावा. या चेंडूला हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे 2 त्या ठिकाणी, परंतु काय घडतंय एका धावीवरती थांबवलंय प्रवीण धनावडे यांनी. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तर मित्रांनो स्पर्धा पाहताय तुम्ही नक्कीच जे जावली प्रीमियर लीग पर्व 2 ही स्पर्धा पाहताय. JPL 21-22 आणि माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन आयोजित JPL 21-22 स्पर्धा पाहताय. आणि खऱ्या अर्थाने अनेक प्रीमियर लीग आपण पाहिल्या, परंतु प्रथमच या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय जे संघ मालक आहेत त्यांच्यासाठी रोख रुपये 77,777 आणि बाईक संघ मालकाला त्या ठिकाणी दिली जाईल. हे मला वाटतं पहिल्यांदा लीग प्रीमियर लीग मध्ये घडताना आपण पाहायला मिळतंय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक तुम्ही जर पाहिलं तर माननीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून रोख रुपये 55,555 चषक आणि गोल्ड चेन असेल द्वितीय क्रमांकासाठी. तर ही बक्षिसांची खैरात आहे आणि पहिल्यांदाच आपण प्रीमियर लीग मध्ये संघ मालकासाठी बाईक पाहतोय. तृतीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर सौभाग्यवती अर्चनाताई रांजणे सदस्य सातारा जिल्हा परिषद यांच्याकडून रोख रुपये 33,333 व चषक. आणि चतुर्थ पारितोषिक आपण जर पाहिलं तर श्री ज्ञानदेव रांजणे साहेब रांजणे मित्र समूह नवी मुंबई 22,222 व चषक ही बक्षिसे या ठिकाणी आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आयोजन समितीचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एक चांगली देखणी स्पर्धा तुमच्या भेटीला या ठिकाणी पाहतो. इथे मात्र या फटक्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली आलाय आणि झेल मात्र टिपला जातोय. विकेट क्रमांक 3 आणि रवी कारंजकर आणि अक्षय दळवी याच्याकडून मात्र या विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येकी 150 रुपयाचं पारितोषिक मात्र या विकेटसाठी येताना दिसतंय. प्रत्येक विकेटला 300 रुपये.
प्रवीण धनावडे यांची इनिंग मात्र या ठिकाणी समाप्त होते. कॅप्टन मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हर्षल हा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल. जर कालच्या मॅचचा विचार केला, अभिषेक या गोलंदाजाने 3 विकेट्स महत्वपूर्ण घेतल्या होत्या, फक्त 1 धाव खर्च केली होती. आज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, एक चांगली ऍक्शन त्याच्याकडे आहे. आज मात्र चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण लढत आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल. नांदगणे गावचा हा खेळाडू आहे. आज मात्र JPL 21-22 ही स्पर्धा खेळताना मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा वरचा हिस्सा लागला. एका धावेसाठी जातील. डायरेक्ट हिट, रनआउटची संधी होती. बॅकअप त्या ठिकाणी दिलाय. तिथे मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. नक्कीच इथे कॅप्टन मात्र महेश ओंबळे सांगतील की घाई करू नका, काही गरज नाही. 71 धावा आपल्याकडे आहेत आणि कुठेतरी बॅकफुट वरती साईराज 11 या संघाला ढकलण्याचं काम मात्र स्वामी स्टार आणि ज्या पद्धतीने आपण अजिंक्य गोळे यांची बॅटिंग पाहिली. स्वतः वैयक्तिक 21 चेंडू आणि 64 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. अजिंक्य गोळे 1 मॅन आर्मी. अगदी एकेकी लढत या खेळाडूने या ठिकाणी दिली आणि एकतर्फी मॅच होते की काय याची शंका मात्र प्रेक्षकांना. गोलंदाजी मारत होती, सज्ज झालाय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा अंदरुनी हिस्सा लागतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेच स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी. जिथे जिथे चेंडू जातोय तिथे तिथे तुम्हाला कॅप्टन महेश ओंबळे पाहायला मिळत आहेत आणि ती एक जमेची बाजू आहे. ज्या वेळेला कॅप्टन स्वतः लीड करतात त्यावेळेला प्रत्येक खेळाडूला एक उत्स्फूर्त ऊर्जा येते आणि ते करताना मात्र महेश ओंबळे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकूण पाहिली तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 23 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 71 धावांचं टार्गेट चेस करताना साईराज 11. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा अंदरुनी हिस्सा लागतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र स्कोरबोर्डवरती धाव संख्या लागते. 24 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. तदनंतर या मॅच नंतर सेमीफायनल क्रमांक 1 या स्पर्धेची होईल. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. 25 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. डीजेला विनंती करेन या प्लीज एक मधुर संगीत घेऊन. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी तेजस गोळे दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे थँक्यू चेतन जांभळे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी देण्यात येईल प्रत्येक षटकारासाठी. महेश ओंबळे कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्क होती. 6 चेंडू 46 धावा. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह केलंय. यस क्षेत्ररक्षक आहे डीपला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र 1च धाव खर्च केली जाते. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू 45 धावा. मित्रांनो, ही मॅच महत्वपूर्ण होती आणि या मॅच मध्ये मात्र साईराज 11 या संघाला कुठेतरी पाठी ढकलताना अजिंक्य गोळेला आपण पाहिलंय. काय बॅटिंग केले. 1 मॅन शो या मॅच मध्ये. 71 धावांचा चेस करताना हा संघ साईराज 11. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने काय फटका केलाय. स्वागत कक्षाला गवसणी घालतोय. नक्कीच हर्षलच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. आता मात्र 4 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. कॅप्टन गोलंदाजी करतायत महेश ओंबळे. स्ट्राइक एंडला मात्र हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू. फुल टॉसला माफी नाही. या चेंडूला मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फेकून दिले. 6 धावांसाठी प्लस नो बॉल आहे. यस, अफुलातून फटका आणि पहिली सेमीफायनल तुमच्या समोर असेल. यस, इथे मात्र हल्लाबोल केलाय आणि अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपण हा 9+6 आहे. 7 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. इथे मात्र पराभवाचं अंतर कमी करताना आपण पाहतोय फलंदाज विक्रमला.
हर्षल हा फलंदाज. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केलंय. येस, आता मात्र 35 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चेंडू बाकी असतील, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कॅप्टन महेश ओंबळे चांगली गोलंदाजी करतायत. जरी नो बॉल पडला तरी सुद्धा कमबॅक केलंय महेश ओंबळेनी. ओहो हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर सर्वात मोठा 6 येतोय. येस, इज द मॅक्सिमम. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. निखिल मात्र आपली कला दाखवतोय. अगदी या स्पर्धेमधून जाता जाताना आपली दमखम दाखवतोय, आपल्यामधला क्लास दाखवताना, आणि शेवट मात्र आपल्या स्वतःच्या बॅटिंगने गोड करताना आपण पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू 29 धावांची गरज. महेश ओंबळेवरती हल्ला बोल केला. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. 1 चेंडू 29 धावांची गरज या मॅच मध्ये. साईराज 11. ओ, इथे मात्र शेवटचा चेंडू फुल करायचा होता. इथे मात्र मित्रांनो स्वामी स्टार 11 हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर